23 एप्रिल भारत बंद, भारत मुक्ती मोर्चाच्या अनुषंगाने खालील प्रकारे मागण्या. प्रतिनिधी भागवत जाधव. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. मेहकर तालुका भारत मुक्ती मोर्चा तसेच एवं बामसेफच्या वतीने गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी ओबीसी जातीनिहाय जनगणना UGC कायदा तात्काळ लागू झालाच पाहिजे व 2011 पूर्वीच्या शिक्षकांना TET परीक्षेतून वगळण्यात यावे. तसेच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण ब ड पद्धत रद्द करण्यात आली पाहिजे. यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भारत बंद आंदोलन 23 एप्रिल रोजी करण्यात आले. या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी मोर्चाच्या मध्ये ओबीसी नेते मुरलीधर लांभांडे, भास्कर कंकाड, LR खोडके, भारत गवई, संजय जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य शेख ऐफाज सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारत बंद आंदोलन सुरू असतानाच स्थानिक पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकारी यांना डिटेन केले. भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी भागवत जाधव यांनी आपल्या मागण्या माध्यमातून जाहीर केल्या, त्या आपण बघूया. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. अबकड वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. अबकड वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. अबकड वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. UGC ऍक्ट रद्द झाली. क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारत बंद आंदोलन या ठिकाणी मान्यवर वामन मित्रासाहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. यातील प्रमुख मागण्या ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क अधिकार मिळाले पाहिजे. सोबतच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी जे उपवर्गीकरण या ठिकाणी अबकड करत आहे ते त्वरित या ठिकाणी रद्द करण्यात आले पाहिजे. सोबतच या ठिकाणी UGC ऍक्ट हा लागू झाला पाहिजे. सोबतच 2011च्या पूर्वीचे जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्याकडून जी TETची परीक्षा घेण्यात येत आहे ती या ठिकाणी रद्द झाली पाहिजे. अशा मागण्या घेऊन या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा बंद या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये होत आहे. ओबीसीच्या सन्मानात ओबीसीला जे संवैधानिक अधिकार मिळत नाहीत त्यामुळे हा बंद या ठिकाणी आपण घेत आहात. आपण जे समोरचं या ठिकाणचं जे पत्रक ते पॉम्पलेट पाहता त्या माध्यमातून हे बंद या ठिकाणी होत आहे.